मला हे म्हणायचं सोशल मीडियावर एकमेकाच्या इज्जती घेणारे किंवा वाईट बोलणारे जे लोक आहेत, मी गेले 2 वर्ष झालं इतकं संयमाने संवाद करतो यांच्याशी. एकदम संयमाने आदराने बोलतो. पण मला कधीतरी असं वाटतं की बाबा, तुम्ही सगळेजण एकदा ठरवा. जे कुडकुड तुडमुड असं बोलतात ना, कुचकं पाचकं, तुम्ही एकदा बैठक घ्या किंवा मला ठिकाण सांगा की इथं यायचंय. तर शपथ सांगतो, मी एकटा येणार. मी काय हातात शस्त्र नाही, काय नाही. तुमच्याशी संवाद करायला येणार. फक्त मला वेळ द्या तुमची. किंवा तुम्ही मला वेळ सांगा की बीडमध्ये इथं या ठिकाणी यायचंय, भेटा आम्हाला. आम्ही सगळे येतो. तुमची संख्या कितीही असून द्या. संवाद करायला मी तयार आहे. पण तो संवाद समोर असावा. असं आडनाव बदलून किंवा हे बदलून ते बदलून चरित्र हाणून उपयोग नाही. तुम्ही एक वार करता तर तुम्हाला 100 वार झेलायला लागतील. जिल्ह्याचा जो कारभार होता, अधिकारशाही होती, हुकुमशाही होती, एका माणसाच्या हातात होती. बीड जिल्ह्यामध्ये अशी एक घटना घडली होती की ती कुणालाही अपेक्षित नव्हती. खरं तर त्या दिवशी आम्ही रिपोर्टिंग करत असताना पोलीस प्रशासन का गप्प आहे हा प्रश्न नेहमी पडत होता. कारण की सुभाष रोडपासून जी दंगल पेटली ती संपूर्ण जिल्ह्याभरात आपण पाहिले, अनेक ठिकाणी जाळपोळी झाल्या, खूप मोठं नुकसान झालं. पोलीस हातावर हात धरून का बसली होती हा प्रश्न पडतोच. परंतु या प्रश्नाला उत्तर आपण पाहिलंय. जी व्यापक बैठक झाली आहे त्या बैठकीमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख स्वप्नील गल्हार यांनी उत्तर दिले. ते आपल्या सोबत आहेत. नेमकं त्यांचं मत काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सर्वप्रथम प्रारंभमध्ये खूप खूप स्वागत आहे. जाळपोळीची घटना घडली, अपेक्षित नव्हती कोणाला. ह्यात खूप जिल्ह्याचं नुकसान झालं, खूप मराठा युवक मध्ये गेले, त्यांचं करिअरचं नुकसान झालं. कसं पाहता या घटनेकडे? घटना दुर्दैवी होती ती. नुकसान म्हणजे आता जे 1,000-1,500 पोरांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांचं करिअरच बरबाद झालेलं आहे. कारण 308 सारखे गुन्हे आहेत ते. आणि या गुन्ह्यामध्ये शरीराविरुद्ध कारवाई असेल, जाळपोळ करणं असेल, अशा गुन्ह्यामध्ये सरकारी नोकरीला घेणं व लागणं खूप कठीण असतं. त्याला सरकार व संबंधित कार्यालय परमिशन देत नाहीत. अनंत अडचणी असतात. या युवकांचं वाटोळं झालं. तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की आज पोलीस प्रशासन ॲग्रेसिव्ह भूमिकेत नव्हतं, तुम्हाला सांगतो, त्यावेळी फक्त जळत होता तो बीड जिल्हाच. बीड शहर आणि माजलगाव. खरं पाहिलं तर समजा बीड जिल्ह्यातल्या पोलिसांची संख्या आहे जवळपास 3,000. आणि आपल्या हाकेच्या अंतरावर गेलं तर आपल्याला संभाजीनगर आहे, जालना आहे, लातूर आहे. तिथं राखीव दलाचे फोर्सेस असतात. तर पोलिसांनी जर ठरवलं असतं की बाबा हे नियंत्रणाच्या बाहेर गेलेलं आहे, त्या राखीव फोर्सेस मागून घ्यायच्या, त्या राखीव फोर्सेस मागून घेतल्या असत्या, तर हे सकाळीच आटोक्यात आलं असतं. कारण तुमच्याकडे वॉरलेस आहेत, मोबाईल आहेत. कारण दुसऱ्या दिवशी नेट बंद केलं होतं. ज्या दिवशी जाळपोळ सुरू होती त्या दिवशी काही बंद नव्हतं. आणि मिनिट टू मिनिट रिपोर्टिंग जी होती, मग ती मीडियाच्या माध्यमातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असून, ही शासनाला, प्रशासनाला आणि सगळीकडे जात होती. पण होतं काय की जिल्ह्याचा जो कारभार होता, अधिकारशाही होती, हुकुमशाही होती, एका माणसाच्या हातात होती. आणि त्या माणसाच्या माइंडमध्ये असं होतं की हे जे मराठा समाजाचे तरुण त्यावेळी भावनिक झालेले आहेत, रस्त्यावर उतरले आहेत, आंदोलन सोडावं जरांगे पाटलांनी म्हणून आरडत आहेत, घोषणा देत आहेत, आरक्षण भेटावं यासाठी ओरडत आहेत. ह्यांचा कुठंतरी समूह एक झाला होता आणि त्या समूहाला कुणीतरी अज्ञात लोक घुसून जाळपोळीचं स्वरूप देत होते. आणि पुढचा प्लॅन असा होता की ह्या जाळपोळीच्या स्वरूपामध्ये पुढाऱ्यांची घरं जळतेत ना, तर जळून द्या, काय हरकत नाही. एखादं मरून द्या, आपलं तर कोणी मरत नाही ना घरातलं, आपल्या इकडे तर सेफ आहे ना. मेल्याच्या नंतर काय होणार आहे. मोठे 302ची गुन्हे दाखल होती. त्या गुन्ह्यामध्ये रचला म्हणून जारंगे पाटील मध्ये त्यांना अटक करता येईल, त्यांच्यावर गुन्हे टाकता येईल, त्यांची हे मराठा चळवळीचं चाललेलं आंदोलन दडपता येईल, हा तो प्लॅन होता.
कुणी केलं आपल्या? साहजिकच आहे, प्रशासन कुणाच्या हातात होतं. मी तर म्हणणार नाही हा SP साहेबांनी केला, पण हे SP साहेब कुणाचं ऐकत होते? सगळ्यांनी पाहिलंय प्रशासनात काय होतं आणि कसं होतं. मी तुम्हाला जे सांगितलं की ठीक आहे, बीड जिल्ह्याची पोलीस फोर्स कमी पडली, पण हाकेच्या अंतरावर आहे ना हे सगळं. लातूर आहे, जालना आहे, संभाजीनगर आहे. आपण हे समजू शकलो असतो या तिन्ही जिल्ह्यामध्ये जर काही हालचाली चालल्या असत्या, तिथंच पोलीस लागत असतील, तिथंच राखीव फोर्स लागत असत्या, तर आपण समजू शकलो असतो की नाही बाबा ठीक आहे, हे झालं ते कठीणच झालं. अजूनही बीड जिल्ह्यात दहशत आहे, कारण की तुम्ही नाव घेत नाहीत, भीती वाटते? आता नाव घ्यायला भीती वाटायचं काहीच स्वरूप नाही. पण मी एक कायद्याने वकील असल्यामुळं अ, ज्यांचं कायद्यात किंवा कुठे FIR मध्ये लिगली नावच नाही आलं, त्यांचं नाव घेणं मला योग्य वाटत नाही. पण हे जे आता तुम्ही म्हणलात, हे सगळं वाल्मिक कराडच्या नियंत्रणाखाली होतं. आपण पाहतोय की आता एक एक गुन्हे समोर येत आहेत. आपण वारंवार पळी गँगबद्दल बोलताय, परंतु अजूनही एक प्रकरण जर घेतलं महादेव मुंडेचं, 21 महिने होत आले, त्यातले आरोपी सापडत कसं पाहता? महादेव मुंडेचे आरोपी सापडत नाहीत, हीच मोठी खंत आहे. काही काही जण म्हणतात की त्यांचा मृत्यू जंगला शेजारी झाला. काही जण म्हणतात की त्यांचा मृत्यू जिथं गर्दुले बसायचे संध्याकाळी तिथं झाला. काही जण म्हणतात तो एरिया रेड लाईट एरिया होता. पण मला एक म्हणायचं, जर सगळंच खरं आहे तुमचं, तर मग त्या तपासातले 8 अधिकारी बदलत का गेले? जो अधिकारी मुळापर्यंत पोहोचायचा की लगेच त्याचं प्रमोशन बदली. महादेव मुंडे सारखे आणखी भरपूर मुंडे आहेत ज्यांनी तिथं आपला जीव गमावलेला आहे. वाईट इतकं वाटलं की जेव्हा एक पत्नी, दोन लेकरं अर्थभावनेने बापाच्या नवऱ्याच्या लढ्यासाठी लढत आहेत, वृद्ध पिता लढत आहेत, आणि त्यांना 21 महिने न्याय मिळत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्या ज्ञानेश्वरी ताईचा भाऊ जे आहे सतीश फड, तो जवळपास माझा 12 वर्षापासूनचा सहकारी आहे. आणि तो मुंडे साहेबांचा व पंकजाताईंचा गार्ड बी होता काही दिवस. आणि नंतर धनंजय मुंडे यांचा गार्ड होता. म्हणजे हे गार्ड म्हणल्याच्या नंतर हे दोघांच्या किती बहीण भावांच्या जवळचे आहेत, तरी त्याला त्याच्या बहिणीला न्याय मिळत नाही. ही खंत वाटली मला कुठंतरी. मग सतीश राऊतन माझं बोलणं झाल्याच्या नंतर जरांगे पाटलांचा आणि त्यांचा मी संवाद घडून आणला, त्यांची भेट घडून आणली, आणि पुढं समाजानं ठरवलं की बाबा आता अन्यायाच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे. तुमच्या फेसबुकला आम्ही पाहतो तिथली देवस्थान प्रकरणामध्ये सुद्धा आपण बोलत असतात, काय प्रकार? देवस्थान प्रकरणाचा तो विषय असा होता, तिथं दर 10 वर्षाला पुजारी असतात गुरव समाजाचं, तर त्यांच्याकडे 10 वर्षातून एकदा त्या मंदिराची पूजा करण्याची व्यवस्था असते. मग स्वप्नील पुजारी नावाचा एक गुरव समाजाचा पुजारी आहे. त्यानं यावर्षी काय केलं होतं, आवाज उठवला होता किंवा हे मंदिराची प्रभू वैद्यनाथ म्हणजे ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि त्याची जमीन हडप केली झाली, तिथं घर बांधले जाते, तिथं घरकुल दिलं जातंय, ह्याला विरोध केला होता. मग तिथल्या जे वरदहस्त आहेत त्या लोकांचे, ते गेले त्याच्याकडं की लोक आमचे घर पाडायचे, हे निवेदन द्यायला असं करायला लागलाय. मग ह्या गोट्या गीतेला त्या स्वप्नील पुजारीची सुपारी दिली गेली. स्वप्नील पुजारीचे दोन्ही हात तोडले कोपऱ्यापासून. तोडले म्हणजे बाजूला नाही, त्यांचे जे एल्बो आहे आज त्याला कोपरे नाही आहेत. तर मी स्वप्नीलला माहीत झाल्यानंतर सात भाई, स्वप्नील पुजारी, आणखी एक रोडे नामक, ह्या तिघांना एकाच दिवशी मारलं होतं चौकात. त्यांची साधी NC दाखल केली नव्हती. ह्यांनी माझ्याशी संपर्क केला. म्हणलं मग काय झालं पुढं? म्हणजे आम्ही कोर्टात ॲप्लिकेशन केले आहे, कोर्टात मांडलेलं आहे की आमची केस रजिस्टर करून घ्या. ह्यांना बी 1 वर्ष लागलं. कोर्टाने ह्यांना आदेश दिला की ह्यांच्यावर गुन्हे दाखल करा गोट्या गीतेवर. त्यानंतर हे गुन्हे दाखल झाले. तर एवढ्यात मला तो स्वप्नील म्हणला, भैया मला माझे हात तोडले ते विषय जाऊन द्या, मला तो गौण विषय आहे, पण मी त्या मंदिराचा पुजारी आहे आणि महादेवाचा भक्त आहे. मला ती जमीन कुणाच्या हातात अशी जाऊन द्यायची नाही. तो असा हा तो विषय होता. गोट्या गीतेचं नाव घेतलं तुम्ही, त्याचा कालच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तो म्हणतो मी काहीच करत नाही, माझं विनाकारण नाव बदनाम केलं जातं.
त्याचं नाव विनाकारण बदनाम होत असेल तर मग त्याच्यावर बीड पोलिसांनी मोका का टाकलाय, मोका कशामुळे दाखल आणि मी जे जे तो व्हिडिओ तुम्हाला टाकलेत ते पुराव्याशी टाकलेत की तो राम नाम सत्य कसं माग म्हणतो, तो कसं जातो, तो आरोपी नाही, तो सुज्ञ चांगला आहे, तर मग त्याला गोळ्या कसं काय लागतात, त्याच्या आधी वेपन्स विकले म्हणून त्याच्यावर गुन्हे का दाखल होतात, हे काय रेकॉर्ड तर आहे ना त्याचं. तर काय नेमकी ही गँग कशी काम करते? गँग वाल्मिक कराड अटक झाला म्हणून गँग संपलेली नाही, ही गँग आणखी आहे. ही गँग अशी सक्रिय आहे की कुणी त्यांच्या विरोधात काही बोललं वाल्मिकच्या विरोधात की हे फेसबुक लाईव्ह करतात आणि इतक्या अर्वाच्य घाण घाण शिव्या देतात की कुणाची आई बहीण बायको यांच्याबद्दल इतकं गलिच्छ बोलतात की हे जर जो कुणी असेल ना, त्या पंकजाताईंचा कार्यकर्ता असेल किंवा धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असेल, त्यांना जर शिव्या ऐकवल्या ना, हे तुमचं कार्यकर्ता आहे, हे तुमचं समर्थक आहे, हे काय घाण बोलतो ऐका. आणि त्यात जर असं नंतर निवडणुकीत आल्या ना, मला तर वाटतं ज्यांना ज्यांना शिव्या दिल्यात, ज्यांना ज्यांना हे दिलं ते त्यांच्या तुमच्या जर गावात ते आले ना, त्यांचे नेते मंदिराच्या लाऊडस्पीकरवर तुम्ही पेनड्राईव्ह ऐकून गावात समजा चालले धनंजय मुंडे आणि तुम्हाला धनंजय मुंडेच्या समर्थकांनी आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी शिव्या दिलेल्या असेल ना, पेनड्राईव्ह लावायचं आणि माईकमध्ये म्हणायचं, साहेब तुमचं आमच्या गावात स्वागत आहे, तुमच्या कार्यकर्त्यांनी आमचं कसं स्वागत केलं तर बघा. तुम्हाला खूप टार्गेट केलं जातं फेसबुकवर. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, मी 14 वर्ष त्यांच्यासोबत राहिलेलो आहे आणि सत्यता आणि कटुता हे मला माहिती आहे, त्यांच्या चुका माहिती आहेत. मी प्रत्येक वेळेस त्यांना समजून सांगायचं की साहेब आडनावं घेऊन तुम्ही असं करू नका, तुमचं नुकसान व्हायला लागले. मी त्यांना दादा मामा साहेब याच्याशिवाय व्यतिरिक्त कधीच वाईट शब्दही वापरला नाही. माझी इच्छा हे एवढीच होती की जेव्हा मराठा समाजाची पोरं आत्महत्या आरक्षणासाठी कळत नकळत करत होते, तर त्यांच्या खाली कमेंट्स असाय, खोटं मेलंय, घरगुती कारण असन, दारूच पेला असन, कुठं व्यसनीच होता, दिनपाणीच झालं होतं. अरे ठीक आहे ना बाबा, ते काही असून दे ना त्याची कारण, पण त्याच्या नशिबामध्ये आणि त्याच्या स्वभावामध्ये आणि त्याच्या मनामध्ये नैराश्य आलंय. हे नैराश्य तुम्ही कुठेतरी शोधा ना. तुम्ही आमच्या समाजात पोरात नैराश्य आलं कुठेतरी बघा. तुम्ही इतकं मेल्याच्या नंतर बी त्याचं वाईट बोलू नका, त्याच्या चरित्रहनन करू नका, त्याच्या व्यवस्थेवर बोलू नका, त्याच्या जीवावर काहीतरी बोला, काहीतरी निदान भावपूर्ण श्रद्धांजली तरी म्हणा. इतके निष्ठुर होते ते. मग माझं मन का नाही पेटायचं? माझ्या रक्तातील लोक मरत आहेत, माझ्या जातीतील लोक मरत आहेत, तर इतर द्वेषाने पेटलेला काही वर्ग संपूर्ण जमात म्हणत नाही, ते त्याच्या मृत्यूची अवहेलना करत आहेत, त्याच्या मृत्यूवर हसत आहेत. मग काय करायचं आहे आम्हाला? तुमचं तुमचं काहीच देणं घेणं नाही आम्हाला. ते दोन्ही ताईच्या खूप जवळ होते, का साथ सोडली? हेच कारण सांगितलं ना तुम्हाला. जर नेतृत्व चांगलं होतं पण समर्थक इतके उपद्रवी झाले होते, मग त्या कुंडात राहून उपयोगच काय, ज्या कुंडात आपली इज्जतच राहत नव्हती. त्यामुळे मी सोडलं. मला आरक्षणाच्या भूमिकेमध्ये मी त्यावेळेस होतो आणि सोडून मी जेव्हा माझी भूमिका प्रसारमाध्यमात मांडत होतो, मांडताना मी आधीच सांगितलं होतं की बंधूंनो, मला माझ्या समाजाच्या शेतकऱ्यांच्या मराठ्याच्या आरक्षणाच्या आणि आत्महत्याच्या विरुद्ध बोलून द्या दोन. मग मी ज्यांच्यासोबत 14 वर्ष राहिलो तेच माझ्या पक्षातले माझ्यावर हसायला लागले मोठ्याने. म्हणले तुम्ही तर भाजपचे आहेत ना म्हणले. आणि म्हणलं हो मी भाजपचा आहे, सगळं खरं आहे, पण मी आता भूमिका बदललेली आहे. माझा समाज कुठंतरी आत्महत्या करीत आहे, कुठंतरी शेतकरी त्यांचे लेकरं बाळ आम्ही जेव्हा प्रत्येक जायचो ना तर आम्हाला दिसायचं. मग मी म्हणलं, मग सांगितलं त्यांना, सोडलं रे म्हणलं, माझा पक्ष सोडून दिला. त्याच वेळी जर माझ्या समाजाची आत्महत्या होत असतील आणि तुम्ही आमच्यावर हसत असताल तर हे हसणं तुम्हाला जड पडणार आहे कुठं, असं मी त्यांना त्यावेळी सांगितलं होतं आणि ते त्यांना पडलं. तर आता समाधानी आहात शिवसेनेमध्ये? हा समाधानी आहे. एकनाथ शिंदे साहेबांवर खूप समाधानी आहेत. लाखोंच्या संख्येने आज कुणबीच्या नोंदी निघलेल्या आहेत. मी स्वतः उदाहरण आहे. मी या आंदोलनाच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा आंदोलन सुरू झाले रंगे पाटलांमुळं आणि कुणबीच्या नोंदी निघल्या, त्यामध्ये मी पहिला आहे की ज्याची महाराष्ट्रात पहिल्यांदा व्हॅलिडिटी झाली. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही बिंदू नेमवलीबाबत आक्रमक दिसता, काय विषय? बिंदू नामावली म्हणजे असा विषय आहे, हा विषय
एस टी आहे, एस सी आहे आणि ओबीसी, व्हीजीएनटी ह्या प्रत्येक जातीवर त्या असलेल्या हजारो जातीवर या जिल्ह्यामध्ये अन्याय झालेला आहे. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राची लोकसंख्या 13.5 कोटी आहे. 13.5 कोटीमध्ये ओबीसीला काही आरक्षण आहे, एस सीला काही आरक्षण आहे, एस टीला काही आरक्षण आहे. समजा 100 जागा बीड जिल्ह्यामध्ये निघल्या तर 3 जागा ज्या असतात 100 पैकी 3 त्या NTD वर्गाला दिल्या जातात. आता NTDला 3 जागा जिल्ह्यामध्ये दिल्या जातात. तर असे 16 जिल्ह्यामध्ये 100 जागा निघल्या तर समजा 106-108 लोक महाराष्ट्रात भरती होतात दरवर्षी. जसं भरती निघेल तसं 108 लोक सगळ्या जिल्ह्यामध्ये होतात. प्रत्येक जिल्ह्यात 3-3-3. आणि नंतर ह्यांचं सरकारमध्ये कुणी ना कुणी कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यातला मंत्री येतो, ते विशेष अधिकार घेतात, GR काढतात. हे आमचा विशेष मागास आहे, हे आमचा विशेष असा आहे, त्याच्यामुळे त्यांची बदली तिथून इकडं करण्यात यावी. सगळे तिकडं भरती झालेले परत बीड जिल्ह्यात येतात. त्या छोटंसंच उदाहरण सांगतो तुम्हाला. या पोलिसांची संख्या 3,000च्या जवळपास आहे बीड जिल्ह्यामध्ये. 70% एकाच वर्गाचे असतील. प्रशासनात 70% जर एकाच वर्गाची जमात असली तर कसं होणार आहे? तुम्हाला एक वेळ छोटंसं 2 मिनिटात उदाहरण सांगतो. इंदिरा गांधींची हत्या झाली होती पंतप्रधान होते, आणि हत्या झाल्याच्या नंतर ती हत्या त्यांच्या गार्डने केली होती. ते गार्ड शीख समाजाचे होते, आणि त्या हत्येनंतर पूर्ण दिल्लीमध्ये असा फतवा निघाला, शीख समाजाचं कोणी जिथं दिसेल तिथं मारायचे. हजारो शीखांची हत्या झाली त्यावेळेस. मग हजारो शीखांची हत्याच्या झाल्यानंतर आपल्या इंडियन आर्मीमध्ये रेजिमेंट असतात, मराठा रेजिमेंट, महार रेजिमेंट, शीख रेजिमेंट, नेपाळ रेजिमेंट. तर मग पुण्यातली एक रेजिमेंट होती शीख रेजिमेंट. ती रेजिमेंट त्यांच्या धर्मगुरूंनी तिथून आवाहन केलं की तुम्ही जिथं असताना, तिथं सैन्यात असताना का कुठं असताना आर्मीचे लोक आपल्या लोकांच्या हत्या होतात, तुम्ही दारू गोळा जे असेल घेऊन निघा. आणि एक रेजिमेंट दारू गोळा घेऊन दिल्लीला निघली. जेव्हा हे भारताच्या सैन्य दला प्रमुखाला माहीत झालं, त्यांनी हे तात्काळ आवाहन केलं सगळ्यांना, हे थांबवा, आणि स्पेशल फोर्स दिल्लीमध्ये पाठवले आणि हे हत्याकांड थांबवलं. धर्मगुरूंना त्यांच्या भेटले आणि सांगितलं असं करू नका. त्या रेजिमेंटच्या ऑफिसरला भेटले आणि हे बंद करा म्हणून सांगितलं. तेव्हापासून इंडियन आर्मी जे आहे, रेजिमेंट असते, मराठा रेजिमेंटमध्ये एकाच जातीचे लोक नसतात, सर्व जातीचे असतात. महार रेजिमेंटमध्ये फक्त महार जातीचे लोक नसतात, सर्व इतर जातीचे लोक असतात. शीख रेजिमेंटमध्ये शीख नाही, सर्व धर्माचे टाकतात. त्याचं हे कारण आहे. हेच बघा ना, आता हे सगळे एकाच वर्गाचे 70% लोक जर प्रशासनात झाले, महसूलमध्ये झाले, तहसीलमध्ये झाले, पोलिसांमध्ये झाले, आता तर ST महामंडळमध्ये बी आलेत. मी तो विचार करतो कधी कधी, ह्यांना एखाद्याचा राग आला डायरेक्ट ST अंगावर घालतील ना, आणि काहीच दाखल होणार नाही, 4 घंट्यात जामीन होईल. पण समाजात काही खूप चांगले लोक आहेत, काही द्वेषाने पचडलेले आहेत. या द्वेषी भावनेच्या लोकांची थोडी मला भीतीच वाटते बाबा, या बीड जिल्ह्याचं काय होईल. म्हणून मी बिंदू नामावलीचा कालच विषय म्हणलो की अधिवेशनात आमदारांनी ह्या विषयावर मुद्दे मांडले, पण पुढं काहीच झालं नाही. प्रशासनाचा अन्याय, अत्याचार अजूनही त्याच पद्धतीने सर्व जाती धर्माच्या छोट्या छोट्या वर्गावर सुरू. तुम्ही सांगा ना, ओबीसीचा घ्या तुम्ही. आता आपण ओबीसीत आलो, अहो घिसड्याचं पोरग आम्हाला कधी दिसलं नाही, पार्टाचं पोरग कधी दिसलं नाही, लहावाराचं, वारकाचं, जातीने काही बोललो असेल, जात घेणं, नाव घेणं, हे तो आम्हाला कधी ते वरी आलेलं दिसलंच नाही हो. उत्पन्नाची 8 लाख रुपये केली. आणि जी शिकलेले श्रीमंत होत चाललाय, गरीब होत चाललाय. हा आमचा लढा आहे, हे आमचं म्हणणं आहे. म्हणून मी म्हणलं होतं काल, या बिंदू नामावलीच्या नियम तुटल्यामुळं या जिल्ह्यावर अन्याय होते, आणि ह्या अन्यायाच्या विरोधात मी माझं मुंडन करणार होतो स्टेजवर. म्हणून मी स्टेजवर केला असता तर तो स्टंट वाटला असता, कारण तो महादेव मुंडे यांना न्याय द्यायचं स्टेज होतं. म्हणून मी तिथं ती बोललो आणि नंतर जाऊन या प्रशासनाच्या विरोधात मुंडन केलं. धन्यवाद. आपण पाहतोय की बीड जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय काय
हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्यासोबत होते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख स्वप्नील गलदर. ते काल स्टेजवर म्हणण्याप्रमाणे आपण पाहिलं, स्टेजच्या खाली उतरल्यानंतर त्यांनी मुंडन केलं आणि बीड कॅमेरामॅन रवींद्र गंभीरसोबत मी जालिंदर धांडे, बीड.